काय रस नाही. नाही. तुमचं गाव कुठलं? मी सातकर स्थळ. सातकर सर इथलेच राजगुरुनगरचेच. बरं काय होतं तुम्हाला त्रास? मला खुब्यापासून दुखतंय. हां 2 महिने झाले दुखतंय. मी म्हणलं आज बरं होईल, उद्या बरं होईल, पण ते काय बरं व्हायची नाही चिन्ह दिसाली. अच्छा. मी नगरपालिकेत कामाला आहे आपल्या खेडच्या राजगुरुनगर. गाडी बाहेर पार्किंग मध्ये लावून आतमध्ये खुर्चीवर जाऊन बसस तोपर्यंत मला फार असं वाटतं का मी काय करून काय नको. मी गेलो का असं मॅनेज करतो थोडीशी आपली स्वतःच्या हाताने, थोडं रिलॅक्स होतो. मग 10 मिनिटानंतर मी पूर्ण रिलॅक्स होतो. बरं म्हणजे असं साधारण किती फूट चालू शकतो? 50 फूटच्या पुढं नाही. मला आता जिना चढून आलो तरी सुद्धा मी बसलो होतो का वरती येऊन बसलो होतो. कुठं वरती? इथं वरती जिन्यातच बसलो होतो मी. जिन्यातच म्हणजे रस्त्यापासून इतकं ठणकतं का मला पुढे सुधरतच नाही. डॉक्टर वगैरे केले तुम्ही? नाही, ह्याच्यावरती डॉक्टर केलेलं नाही. प्रॉब्लेम दुसरा झाला होता. हा पाय सुजला होता पूर्ण. त्याच्यावरती डॉक्टर केलं. ते डॉक्टरने पुण्याला गेलो मी डॉक्टरांकडे. त्यांनी फक्त गोळ्या औषध दिले. हा पाय क्लिअर आहे, त्याचा काही विषय नाही, इश्यू नाही काय याच्यावर. पण हा विषय पण म्हणला आता पुण्याला जायचं. ते माझी मम्मी पण इथं येत होती, माझी मावशी पण इथं येत होती. त्या कशा आता? ते ओके आहेत ना. मला त्यांनी सांगितलं कशाला पुण्याला जातो, इथं आहे सगळे आपले चांगले डॉक्टर आहे. मग आलो. एक्सरे नाही काढले नाही, MRI नाही, काहीच नाही केलेलं मी. फक्त दुखतंय. मम्मीचा सुद्धा काहीच नाही. एवढे मला वाटतं ते 1 वर्ष होऊन गेला असेल ट्रीटमेंट होऊन. तुमचं काय आडनाव? मारणे. मारणे. आणि आई कधी आल्या तर तुमच्या? आता 1 वर्ष. 1 वर्ष आता ओके? हा ओके ना. सकाळीच आमचा विषय झाला म्हणून तर मी आज गेलो, सुट्टी टाकली, आतलं टाकलं, डायरेक्ट इकडे आलो. आपल्या ट्रीटमेंटला फक्त अर्धा 1 तास लागेल. हो बरोबर. तुम्ही इथंच राहता? काही इश्यू नाही. तुमचं वय किती आता? 48 चालू आहे. अच्छा. नाव काय बोलले पूर्ण? अमर मारणे. मारणे. अच्छा. राहिला सातकर सर राजगुरुनगरमध्ये. म्हणजे तुम्ही काही चेकच नाही केलं कुठं? काहीच नाही? काय नाही. फक्त उभं राहायला 50 फूट चालले का तुम्हाला त्रास होतो? असहनीय होतो. त्यात माझा एक मित्र पण आहे कुरकुंडीचा. ते 2 दिवस इथंच होतं. तर ते 2 दिवस माझ्या बरोबर असल्यामुळे त्यांनी पण मला सांगितलं की जाऊ नये, ते बरोबर करून देतील म्हणून. त्यांना पण माझ्याबद्दल माहिती? ते माहित नाही मला, मी ते गेले होते का नाही. पण त्यांचं कोणीतरी असेल ते पण ते आले असतील. मांडी वगैरे घालता येते तुम्हाला? तो नाही प्रॉब्लेम. सगळं प्रॉब्लेम. मांडी घातल्यावर पण तसं इथं जे दुखायचं ते दुखतच. मुंग्या येतात का? मुंग्या नाही, दुखतं. पेन होतं. आता पण सध्या पेन होत आहे? पेन होत आहे. बरं मला दाखवा बरं किती चालल्यावर त्रास होतो, किती मुंग्या येतात. बरं चक्कर मारा, किती चक्कर मारता येतात, किती त्रास होतो. किंवा जिना चढा. जिना चढून पण होईल. 4 जिने चढले की 100% त्रास आहे. चढा इथं वर खाली यावं आपल्या. उतरताना नको काय परत चढावं आपलं. आता थोडं दुखायला लागेल. तिसऱ्या चौथ्या वेळेला मला खाली उतरताना पायऱ्याची बसणार का. परत चला. मला बघायचं किती त्रास होतो तुम्हाला जिना चढताना उतरताना. अच्छा. कमरेला कळ लागली. असं चालतं म्हणजे आता भयानक कळ लागली. आता जर तिसरा जर जिना चढायला लावला तर मी बसणार वरती जाऊन डायरेक्ट वर बसणार. बरं व्हायचं बा. मग आता काय कशासाठी आले अजून काय जे होईल ते. ठीक आहे. खाली या खाली. जाऊ. हा किती चक्कर आहे आता? 4था चक्कर आहे. अजून 5वा मारा. बरं आता कुठं कळ लागते आता? तिथं. आणि खाली पायाला? आणि कमी. कमी. पूर्वीपेक्षा किती कमी झाले? 50%. 50%. ठीक आहे. येस. आता किती मारले राऊंड तुम्ही? 4 मारले. म्हणजे मी आल्यानंतर म्हणजे मी यायच्या आधी 2 चक्कर मारले आणि फिरले पण प्लस.
पण आता उभं राहूशी वाटतंय का बसूशी नाही वाटतं तसं मला एवढं हे केल्यानंतर इथं जो त्रास व्हायचा ना हा. तो थोडासा कमी झालेलं कमी वाटतो. बरं आता तुम्ही काय कुठल्याही गोळ्या औषध नाही येत. इंजेक्शन नाही काही वेळ नाही काहीच काही नाही, ऍडमिट नाही काही काही रिपोर्ट नाही, वगैरे पोट आहेच फक्त. मी काढला का रिपोर्ट नाही रिपोर्ट केस पेपर वगैरे? नाही ते पण नाही काय. ओके ओके. काही टेन्शन नाही घ्यायचं ओके होऊन जा जे होईल ते होईल. ओके आई बरी झाली मावशी बरी होईल तुम्ही बरे व्हा चालतंय चालतंय. काळजी घ्या.